लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील उमरावती ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली म्हणून वडोद बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे। वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील आणि फुलंब्री तालुक्यातील उमरावती ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी मीना मदनराव भिवसने वय 40 वर्ष, राहणार होनाजी नगर, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर यांना सदरील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दत्तात्रय खमाट, राहणार उमरावती यांनी दिनांक 7 जुलै रोजी 1 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी यांना असे सांगितले की तुम्ही इतक्या नियमाने चालता का? तुमच्यासारखे महार जातीचे 95% लोक खोटे आहेत। तुम्ही महारडे असेच आहे। तुम्ही जातीच्या नावाखाली खोट्या नोकऱ्या करतात आणि ॲट्रॉसिटीच्या धमक्या देतात, असे जातीवाचक शिवीगाळ केली। तसेच घटनास्थळी उपस्थित लोक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खमाट यांना समजावून सांगत असताना राजेंद्र खमाट म्हणाला की मी फार पुढचा आहे, मी पाहतो तू कशी ड्युटी करते, ते असं म्हणून धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ग्रामविकास अधिकारी मीना भिवसने यांच्या फिर्यादीवरून वडोद बाजार पोलीस ठाणे येथे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खमाट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO श्रीमती पूजा नागरे मॅडम करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.